अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा मार्ग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर असतं आणि देवघरातील स्थान म्हणजे आपल्यासाठी सर्वात पवित्र हे घरातले स्थान असतं. ज्या ठिकाणी आपलं मन प्रसन्न होतं, ज्या ठिकाणी आपले सर्व प्रश्न सुटले जातात, ज्या ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो आणि सर्वांचंच अधिष्ठान असलेलं हे आपलं देवघर असतं. आणि या देवघरातील देवांची पूजा आपण दररोजच सर्वजण करत असतो. आता देवपूजेमध्ये विशेष महत्वाचं म्हणजे फुले असतात. देवांना फुले अर्पण केल्याच्या नंतर देवाला प्रसन्न करणारे, देवाला आनंदी ठेवणारे आणि देवाचे कृपा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण देवाला फुले अर्पण करत असतो. देवाला एवढे आवडीची फुले असतात की जेवढे माणिक, मोती, सोने, चांदी, हिरे, मोती आपण जे काही जगातल्या महागड्या वस्तू असतील किंवा जे काही खूप त्याला किंमत असलेल्या वस्तू असतील त्या जरी वाहिल्याच्या नंतर देव एवढे प्रसन्न होणार नाही जेवढे प्रसन्न ते फुले वाहिल्याच्या नंतर होतात, काही पानं वाहिल्याच्या नंतर होतात. जे की आपल्या निसर्गानं दिलेले हे देणं आहे, देवानेच ते निर्माण केलेलं आहे आणि ते त्यांनाच अर्पण फक्त आपल्या हाताने केल्याच्या नंतर आपल्याला जे काय आशीर्वाद मिळतात त्याची गणना आपण कोणीही करू शकत नाही. जेवढं महत्व फुले वाहायला आहे तेवढं महत्व कोणत्याही स्तोत्र मंत्राला नाहीये. कारण फुले अर्पण केल्याच्या नंतर आपल्या मनातील संकल्पना देवापर्यंत पोहोचत असतील आणि देव घर आपलं सुशोभित दिसत असतं आणि देव पण आपले प्रसन्न राहत असतात. तर एक महत्वाची गोष्ट आता ती म्हणजे कोणती, तर देवपूजा करताना फुले तर आपण वाहतो, पण आपल्याला एवढं माहित पाहिजे की कोणत्या देवाला कोणतं फुल वाहावं, कोणत्या देवाला कोणतं फुल वाहिल्याच्या नंतर ते देव अधिक प्रसन्न होतात. आणि अशी काही फुले आहेत की आपण ते त्या देवतांना वाहू शकत नाहीत. जर वाहिले तर आपल्याला पुण्याऐवजी दोष लागत असतो. जसं आपण गणपती बाप्पाला तुळशी पत्र वाहू शकत नाही, कारण त्यांच्या पुण्याऐवजी त्यांच्या आशीर्वादाच्या ऐवजी आपल्याला त्यांचे दोष लागत असतात. आणि आपली दुर्गा माता, आपली अंबिका माता, आपली जगदंबा माता, आपली कुलदेवी त्यांना आपण दुर्वा कधीही वाहू शकत नाही, कारण दुर्वा त्यांना वाहिल्याच्या नंतर आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद मिळत नाही. तेवढी पूजा करतो आणि जर आपण चुकूनही त्यांना दुर्वा वाहिल्या तर आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नसतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपण महादेवाला केतकीचं फुल आपण वाहू शकत नाही, कारण केतकी या फुलाला महादेवाने शाप दिलेला होता. त्यामुळे केतकीचं फुल जर आपण महादेवाला वाहिलं तर आपल्यावर महादेव कधीच प्रसन्न राहत नाही. आणि विशेष एक महत्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला आपण धोत्रा वाहू शकतो, महादेवाला आपण शेमीपत्र वाहू शकतो, बेलपत्र वाहतो आपण महादेवाला, पण आपण केतकी कधीही महादेवाला वाहायची नसते. किंवा कनेरीचं फुल पण महादेवाला चालतं, पण महादेवाला केतकीचं फुल चालत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर विष्णूची फोटो स्थापन असेल तर बरेच जण विष्णूंचा फोटो देवघरात ठेवत नाहीत, कोणी ठेवतात, पण आपली इच्छा, आपली आवड आणि आपलं मन आपलं प्रसन्न राहील त्याप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये फोटो ठेवत असतो. जरी आपण विष्णूचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात असेल, फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे. म्हणजे ती कोणती काळजी आहे, तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये विष्णूच्या फोटोला किंवा मूर्तीला लाल फूल चुकूनही वाहायचं नाही. त्याचं गुरुचरित्रात सुद्धा वर्णन आलेलं आहे की लाल फूल विष्णूला वाहिल्याच्या नंतर त्यांचा दोष आपल्याला लागत असतो. त्यांची कृपा आशीर्वादाऐवजी आपल्याला त्यांचे दोष झेलायला लागतात, आपल्याला त्यांचे दोष लागतात. आपण पूजा पाठ मंत्र स्तोत्र पठण हे आपल्या देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण करत असतो. आणि त्या आशीर्वादातून जर आपल्याला देवतांचे दोष लागत असतील, देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नसेल, तर आपण ते फुल आपण टाळायलाच पाहिजे वाहण्यासाठी. आणि विशेष एक महत्वाची गोष्ट गणरायाला आपण जसं दुर्वा प्रसंग जेवढा करतात, जेवढं गणरायाला आपण जास्वंदाचं लाल फूल वाहिल्याच्या नंतर अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला त्यांची कृपा आशीर्वाद मिळतात, तेवढंच आपण जर रुईचं फूल श्री गणपती देवाला वाहिलं तर ते सुद्धा तेवढंच प्रसन्न आहे. कारण रुईच्या फुलामध्ये साक्षात गणराया प्रगट होत असतात. जर
त्या रुईच्या झाडाला 12 वर्षे झाली, तर 12 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी गणराया आपोआप त्या झाडातून प्रगट होत असतात. त्यांची त्या ठिकाणी मूर्ती होत असते. बऱ्याच ठिकाणी झालेली आहे ती मूर्ती तयार. आपोआपच त्या झाडाच्या खोडामध्ये ती मूर्ती आपल्याला दिसते आणि तयार होत असते. एवढं फुलांचं, झाडांचं, पानांचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे आणि देवी देवतांच्या पूजेमध्ये आहे. विशेष महत्त्व असणारे हे फुले आणि पानं, त्यांना चुकूनही काही पाने आणि फुले ज्या देवतांना आवडत नाही त्या देवतांना आपण अर्पण करू शकत नाही. तर जेव्हा आपण आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती जेव्हा मारुतीच्या मंदिरात, हनुमानच्या मंदिरात जातील ना, तेव्हा त्यांना रुईचं फुल द्या किंवा पान द्या, कारण रुईच्या फुलाने श्री हनुमानजी खूप प्रसन्न राहत असतात आणि त्यांना अर्पण केल्याच्या नंतर त्यांची कृपा, आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपले संकटही दूर होत असतात. आणि देवघरातल्या देवतांना आपण या पद्धतीने आपल्या देवघरातल्या देवतांना फुले अर्पण करायची आहे. चुकूनही काही फुले आपल्याला अशा पद्धतीने टाळायची आहे. तुळशीपत्र विष्णूला प्रिय आहे, तुळशी दल विष्णूला प्रिय आहे, तुळशीचं फूल विष्णूला प्रिय आहे म्हणजे मंजुळा. पण तेच फूल, मंजुळा किंवा पत्र आपण वाहू शकत नाही ते गणरायाला, कारण त्याचे एवढे दोष लागतात की गणरायाला चुकूनही तुळशीपत्र आपल्या हातून व्हायला नाही झालं पाहिजे आणि आपण अर्पण नाही केलं पाहिजे. बघा, आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो देवाला त्यावेळेला आपल्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून असतात. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण गणपती बाप्पाला, गणरायाला नैवेद्य दाखवत असतो ना, त्यावेळेला तुळशीपत्र अजिबात घेऊ नका. दुर्वाने नैवेद्य पाणी फिरवा, एखाद्या फुलाने पाणी फिरवा, पण तुळशीपत्राने पाणी फिरू नका गणरायाला, गणरायाच्या नैवेद्यामध्ये. दर संकट चतुर्थीला आपण पूजा करतो, विनायक चतुर्थीला आपण पूजा करतो गणरायाची. मोदकावर आपण चुकूनही तुळशीचं पत्र ठेवायचं नाही किंवा गणरायाला अर्पण करायचं नाही. ही चूक आपल्याला टाळायची आहे. अशी काही फुलं आपल्याला टाळायची आहेत की महादेवाला केतकीचं फुल व्हायचं नाही, श्री विष्णूंना लाल फूल कोणतंही व्हायचं नाही आणि गणरायाला तुळशीपत्र व्हायचे नाही आणि आई जगदंबेला आपल्याला दुर्वा व्हायचे नाही. एवढे आवर्जून आपल्या घरात पाळायचे. जरी आपण वाहिले तर त्यांच्या आशीर्वादाऐवजी आपल्याला त्याचे दोष लागत असतात आणि आपल्या पूजा जेवढ्या केल्या तेवढ्या पूजा असफल होतात. त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही. मग पूजा, देवाला फुले अर्पण आपण प्रसन्नतेसाठी जेवढं करतो तेवढंच आपण देव आपल्यावर प्रसन्न राहण्यासाठी करतो, त्यांच्या कृपा आशीर्वाद प्राप्तीसाठी करतो. म्हणून चुकूनही या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच वेगवेगळे धार्मिक आणि माहितीपर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्ही ते श्रवण, मनन, चिंतन करून ऐकण्यासाठी आणि त्याप्रमाणे आपल्या देवघरात पूजा करण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.